सर्वांचं स्वागत आहे आणि भन्नाट अशा बिझनेस आयडिया आपण बघत असतो। बरेच जणांची कमेंट येत असतात की तुम्ही आम्हाला तर एवढे बिझनेस आयडिया सांगता, पण तुम्ही स्वतः एखादा बिझनेस करता की नाही करत। पण आज जो मी तुमच्यासाठी बिझनेस घेऊन आलेलो, जो मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून मी करत आहे आणि प्रचंड मोठे असे प्रॉफिट मी या माध्यमातून अर्न करत आहे आणि तुम्ही सुद्धा करू शकता। अत्यंत स्मार्ट पद्धतीने, स्मार्ट वे मध्ये जाऊन आपल्याला हे अर्निंग करायचं आहे। आपल्याला करायचं आहे मोबाईल सिक्युरिटी, जे आहे मोबाईल फायनान्स आपल्याला करायचं आहे। मोबाईल दुकानामध्ये जर गेले तर तुम्हाला बजाज, टीव्हीएस सारख्या फायनान्स कंपनी आहेत त्या ठिकाणी जे मोबाईलवर फायनान्स करत असतात। पण आपल्याला सुद्धा एक चान्स आहे, आपण सुद्धा मोठ्या प्रमाणात यामध्ये इन्व्हेस्ट करून आपण सुद्धा मोबाईल फायनान्स करू शकतो। वेगवेगळ्या मोबाईल शॉपच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे की त्या शॉपवर जायचं आणि शॉपवर आलेले जे कस्टमर आहे त्या कस्टमरला जो आहे, बाकी जे कंपन्या आहेत ते खूप मोठे डॉक्युमेंट मागतात, पण आपण अत्यंत कमी, आपल्याला फक्त व्हेरीफाय करायचा आहे तो जेन्युइन आहे, तो अर्निंग त्याचं चांगला आहे आणि तो जो आहे आपला ईएमआय टाइम टू टाइम पे करू शकतो। आपण त्याचा आधार कार्डवर त्याचा मोबाईल लॉक करू शकतो किंवा त्याला आपण ईएमआय किंवा लोन प्रोव्हाइड करू शकतो। तर आपल्याला सिंपल वे मध्ये काय करायचं आहे की कस्टमर जर त्या दुकानदाराकडे आला तर जर 10,000 रुपयाचा मोबाईल असेल तर 10,000 रुपयाच्या मोबाईलमध्ये 30% डाऊन पेमेंट घेतले जाते। म्हणजे 3,000 रुपये डाऊन पेमेंट भरलं, 3,000 राहिले 7,000, 7,000 रुपयाला आपल्याला 2,000 रुपये चार्जेस जोडायचे आहे आणि 2,000 रुपयाच्या चार्जेस मध्ये आपण जर विचार केला तर 7,000 रुपये 6 महिन्याचे जर आपण इन्व्हेस्ट केले तर 2,000 रुपये जे चार्जेस जोडलेले आहेत ते आपले प्रॉफिट आहे आणि असे 9,000 रुपयाच्या 6 महिन्याच्या ईएमआय त्याला आपल्याला करून द्यायचे आहे आणि म्हणजे 7,000 रुपयावर आपण 2,000 रुपये 6 महिन्याचे आपले प्रॉफिट आहे आणि तेच आपण पुढच्या 6 महिन्यासाठी सुद्धा 7,000 रुपये इन्व्हेस्ट करू शकतो। म्हणजे आपल्याला 7,000 रुपयावर जे अर्निंग झालं आपल्या ते 4,000 रुपये, म्हणजे जवळपास 50% पेक्षा जास्त प्रॉफिट आपल्याला जे आहे याच्यामध्ये करू शकतो आणि कुठलंही हार्डवर्क नाही याच्यासाठी। मग आपल्याला प्रश्न पडला असेल की आपण हे तर केलं, पण आपल्याला जर एखाद्या कस्टमरने जर ईएमआय दिली नाही, सॉफ्टवेअर तुमच्यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध आहे जे म्हणजे क्विक लॉक आणि झेडटी सिक्युरिटी म्हणून असे 2 लॉक आहेत आणि या माध्यमातूनच आपला मोबाईल हा सिक्युअर्ड राहू शकतो आणि शेवटचा माणूस 1 रुपया हा त्याला रिपेमेंट हे करावंच लागतं। आणि मी मागच्या 2 वर्षापासून हा व्यवसाय करत आहे। चला तर बघूया आपलं क्विक लॉक कसं आहे आणि या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने लोन हे जे आहे लोकांना प्रोव्हाइड करू शकतो आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अर्निंग करू शकतो। तर हे आपण आपलं जे लॉक बघत आहे ते म्हणजे क्विक लॉक आणि या क्विक लॉकला आपण बघू शकतो की मागच्या काही काळामध्ये मी याच्यामध्ये जे 29 मोबाईल फायनान्स हे केलेले आहे आणि याच्यामध्ये जे आहे की आपण फॉर एक्झाम्पल साठी हे जे अर्जुन सुनील राठोड हा जो एक कस्टमर आहे, तर आपण याच्यामध्ये बघत आहे की याचा जर आपण लोन कडे जर थोडंसं जर नजर जर टाकली तर याच्यामध्ये जे आहे प्रोडक्ट प्राइस आहे 8,000 रुपये आणि याच्यामध्ये डाऊन पेमेंट त्या कस्टमरने दिलेलं आहे 2,000 रुपये। मग राहिलेले आहे त्या कस्टमरचे 6,000, 6,000 ला आपण 2,000 रुपये हे चार्जेस जोडलेले आहे, म्हणजे टोटल झाले त्यांचे 8,000 आणि 8,000 रुपयाला जे आहे आपण 6 ईएमआय करून दिलेले आहे। 6 ईएमआय म्हणजे 1,333 रुपये हे त्याची पर मंथ ईएमआय आहे आणि याच्यामध्ये आपण जर का पेमेंट येताना जर डिले झाला तर आपण पेनल्टी सुद्धा लावू शकतो, जे की तुम्ही याच्यामध्ये बघू शकता 300 रुपये पेनल्टी आपण या ठिकाणी लावलेली आहे। म्हणजे 6,000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला जे आहे 2,000 रुपये हे नेट अर्निंग आहे। याच्यामध्ये फक्त जो आपण हा जो मोबाईल लॉक करतो त्या मोबाईल लॉक करण्यासाठी जो आपल्याला की आहे तो की आपल्याला 150 रुपये याला पर मोबाईल हा खर्च येणार आहे। जवळजवळ 1,850 रुपये आपल्याला पर मोबाईल हे अर्निंग आहे आणि सुंदर असा हा जो आहे लॉकर आहे। याच्यामध्ये झेडटी म्हणून एक सॉफ्टवेअर आहे, क्विक लॉक आहे, दोन्ही सॉफ्टवेअरच्या की हे माझ्याकडे उपलब्ध आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आहे की आपण बघू शकतो फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये सिंपल वे मध्ये इथे लॉक आहे, लॉकला जर आपण केलं तर त्याचा मोबाईल लॉक होतो, म्हणजे त्याच्या स्क्रीनवर फक्त आणि फक्त आपला मोबाईल नंबर आणि QR कोडच राहील ज्या दिवशी तो ईएमआय भरणार नाही। त्यानंतर इथून आपण अनलॉक करू शकतो, इझिली अनलॉक त्याला आपण या पद्धतीने करू शकतो। लगेच हे अनलॉक सक्सेसफुली झालेला आहे। त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल तरी सुद्धा तो जर पेमेंट भरत नसेल तर या ठिकाणी क्लिक टू सी लोकेशन याच्यावरून आपण डायरेक्ट समोरच्या कस्टमरच्या लोकेशनला जाऊ शकतो। तो इथून किती किलोमीटर आहे, किती डिस्टन्स आहे आपलं, किती वेळात तो कुठे जरी गेला, आता हा जो कस्टमर आहे तो माझ्यापासून आपण बघत आहे 39 किलोमीटर आहे, 48 मिनिटामध्ये मी त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो। एवढं जबरदस्त असं हे सॉफ्टवेअर आहे
आणि याच्या माध्यमातून जो आहे समोरच्या कस्टमरला शेवटचा EMI हे सुटणार नाही आहे. त्यामुळे आपण या माध्यमातून या पद्धतीनं जे आपलं 6,000 रुपये जर 2 वेळ जर आपण मोबाईल जर फायनान्स केला तर 6,000 रुपये, 7,000 रुपयाला आपण 4,000 रुपये हे अॅन्युअली अर्निंग म्हणजे 50% पेक्षा जास्त अर्निंग आपण याच्यामध्ये करू शकतो. आणि याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध आहेत, वेगवेगळे ॲप आहे. आणि या माध्यमातून मी जे आतापर्यंत 29 मोबाईल फायनान्स केलेले आहे, 29च्या 29 मोबाईल सुद्धा मी रिकवर केलेले आहे पैसे. आणि याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम येऊ शकतो की फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचा जर मोबाईल गहाळ झाला, पण आपण याच्यामध्ये प्रॉफिट एवढे मोठे आहे की याच्यामध्ये सपोज 100 मोबाईल जर आपण जर फायनान्स केले तर त्याच्यामधले 4 मोबाईल जरी गहाळ झाले किंवा त्याचा रिपेमेंट येऊ शकला नाही, त्याच्यावर सुद्धा आपण काही ना काही जे आहे उपाययोजना करून ते सुद्धा आपण टाळू शकतो. त्याच्याकडून आपण आधी लिहून घेऊ शकतो. पण नाही जरी केलं तरी मोठ्या प्रमाणात आपण अर्निंग कमवत आहोत. त्याच्यामुळे सुंदर असा हा बिझनेस आहे, सुंदर असा याचा बिझनेसचा विचार करण्यास हरकत नाही. आणि मी सुद्धा बरेच दिवसापासून करत आहे. आपण मराठी बिझनेस स्कूलमध्ये हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.